असं एक सुंदर आयुष्य जगता जगता जर समजा अचानक डोळ्यासमोर अंधार आला तर याच अंधाराचा आधार जो कायमचा होतो तर जगणं खूप मुश्किल होऊन जातं असं प्रत्येकाला वाटतं. शुभनयना करुणामय गौरी हरषि वरद विनायक शुभनयना करुणामय गौरी हरषि वरद विनायक ओंकार गणपती ओंकार गणपती अधिपति सुखपति छंदपति गंधपति लीन निरंतर हो लीन निरंतर हो सूर्य निरागस हो सूर्य निरागस हो गणपती सूर्य निरागस. नमस्कार मंडळी, कशा आहे सगळे? बरे ना? आज खूप दिवसांनी परत चाललो प्रवासाला आणि आफ्टर ऑल माझा जो P2V ट्रॅक नंतर आज मी परत चाललो आहे विशालगडला. ह्या ट्रॅकची एक खासियत आहे ती मी तुम्हाला प्रवासात सांगतो काय खासियत आहे आणि फटाफट निघतो. थोडा उशीर झाला आहे नेहमीप्रमाणेच, सो आपण भेटूया लवकरच आणि ह्यापुढे रेग्युलराईज असेल. सो कीप सपोर्टिंग गाईज, कीप सपोर्टिंग. थँक गॉड लवकर आलो, बस मिळाली. ॲक्च्युली प्रॉब्लेम असा झाला मला गोप्रो मिळत नव्हता आणि फायनली एका कोपऱ्यात तो मला मिळाला. एनिवेज आपण निघालो विशालगडला असं मी सांगितलं. परत एकदा चंद्रकांत साटम सरांबरोबर लास्ट जो P2V केला त्याचाच एक भाग म्हणू शकता. पण ह्यावेळी आपण जे ट्रॅक करणार आहे त्या ट्रॅकमध्ये आपल्यासोबत असणार अंध मुलं. आपण त्यांचा एक्सपिरियन्स बघूया कसा असेल. व्हिडिओ चालू आहे माझा, मी यूट्यूबर आहे, तू टेन्शन नको तू. तेव्हा यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये येणार तू माझ्यासोबत. अरे बोलतो ना हे का आपण पण. हाँ बोल ना. देखो दोस्तों अभी हम ब्रिज में है, दोनों साइड ग्रीनरी टाइप है. हाँ और सामने विशालगड है, सामने विशालगड है. व्हेरी गुड. आणि इकडे वीरगड आहे बघायचे तुला हात लावून. हाँ हे बघा मित्रांनो माझा वीरगड आहे जे मी हात लावून बघणार. हा हे बघ इकडे थांब, तिकडे नाही इकडे पुढे. सॉरी सॉरी इट्स ओके. हा हे वीरगड आहे. ह्याच्यावर आहे ना कोरलेलं खाली 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 कोरलेलं. हा कोरलेलं असतं की जे लोक तिकडे फाईट करायला येतात ना की त्यांनी कशी फाईट केली असं डिझाईन केलेलं असतं. पहिलं असं स्टोरी सांगायला कोण नव्हतं ना, ते डिझाईन करून ठेवायचे असं खाली 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 आहे सगळं. हे बघ हां हे बघ हे सगळं हे वीरगड आहे, ते माणसं कोरलेली असतात. ओ तू 10th स्टँडर्डला आहेस ऋषी? हो गुड. आणि हे शायद माझं लास्ट ट्रेकिंग असेल. का असं ऋषी? आता नंतर मी नाही येऊ शकत ना ट्रेकिंगला. का? कसं येईल? का नाही येणार? 10th पर्यंत सपोर्ट असते ना. अच्छा आम्ही येऊ ना तुला घ्यायला. छोटी स्टेप आहे. व्हेरी गुड. मोठी स्टेप. व्हेरी गुड व्हेरी गुड. हां हे बघ इथे नाही इथे इथे हा दरवाजा. हा हा व्हेरी गुड. हा डोक्याला हात लावायचा, पाय पडल्यावर. व्हेरी गुड. आता हा बुर्जाचा मेन दरवाजा इकडं अप आहे.
हा अप कर. व्हेरी गुड. कोणाला बोलू नका. नाही नाही मी नाही बोलणार. कोणा सांगू नको ना. नाही कोणालाच नाही. ठीक है. इधर आजा. ऋषि को नाम बता देगा. तेरा फ्रेंड है ना ऋषि. चोबे. कौन? चौबे. पुष्कर चौबे. पुष्कर चौबे. पुष्कर चोबे. नाम क्या तुम्हारा? पुष्कर चौबे. व्हेरी गुड. चौबे फर्स्ट टाइम. तू नाव सांग तुझं. ऋषी विशाल तांदळे. यस आमचा आजचा व्लॉगर आहे तो ऋषी विशाल तांदळे व्लॉगर ना. जायचं आता. खूप रेस केला. चला कॅब घाल पहिली. जर इकडनं कोण उडी मारली तर काय होईल? नाही मारत ना कोण उडी. नाही पण समजा कोण मारला तर रॉड आला खाली. सुसाईड कमिट करायला. कशाला सुसाईड कमिट करणार? कोण सुसाईड कमिट करतो माहिती आहे? कोण? जे बुजदिल असतात, डरपोक असतात. अरे शिवाजी महाराजांची हिस्ट्री माहिती आहे? 4थी आणि 7वी त्यांच्याबद्दलच शिकलो. यस व्हेरी गुड. शिवाजी महाराजांनी काय किती किल्ले जिंकले? बापरे 300. 300 350 किल्ले आहेत. अफजल खानचं तर पोट फाडून टाकलं. यस इकडून आहे. हा अफजल शाहिस्ता खान. खानचे तर बोटच कापले. व्हेरी गुड. आणि दिलेर खान. मला 10 मध्ये किती मार्क्स आहेत ह्याच्यावरून तू डिसाईड कर ना मी इंजिनियर आहे का. 96. नाही रे बाबू. मग मला ओनली 62% होते. बस ना पास तर झाले. हा मग पास झालो. पास झाल्याशिवाय कसा इंजिनियर बनलो? तेच तर मी बोलतोय. पास तर झाले ना त्याच्याशी मतलब असते. परत इंजिनिअरिंगला मला 63% होते. म्हणजे मग इंजिनियर कसं बनले? इंजिनिअरिंग डझंट मॅटर की तुला पर्सेंट किती आहेत. हा तसं पण आता तुझं विचारणार थोडी नॉलेज. तुम्हाला किती मार्क आले. एक्झॅक्टली तुझं नॉलेज मॅटर करतं. येस थोडा बस तिथे आता गर्दी आहे जेवणाला. पाणी थोडं थोडं पिया. दमलायस का तू? नाही सर. अरे कसं दामणार तो. अरे अप करायचं एकदम मोठा स्टेप अप आहे. सांगितलं ना आता मॅडम भेटला. ब्लॉग मध्ये सांग मॅडम भेटल्यात आपल्या. हा बोल. बघा मित्रांनो आता मला माझे फेवरेट टीचर मयुरी मिस भेटले आहेत. त्यांनी मला लास्ट इयर शिकवलं होतं. व्हेरी गुड. आणि यांनी मला खूप लक्ष ठेवलं आहे त्या टीममध्ये. व्हेरी गुड. त्या पुढे गेलं. हाय हाय मॅडम. हा आणि आता आपण जेवायला आलोय. सांग जेवायला आता आलोय. आम्ही जेवायला आलो आणि जेवणात आहे खूप हुशार आहे. छोटं काय. हाय नाव तो बताओ. धीरे धीरे. भात पाहिजे ना. घे घे. व्हेरी गुड. स्टेप डाऊन कर परत. स्टेप डाऊन. स्टेप चला पटापट. चला बघ आपल्या पाठी. आपण आता पुढे आपण ना काय पाठी राहायचं आपण. चल चल फटाफट चल आता. आरामात हळू पाय उचल. अजून काय करतो? अजून काय करणार तेवढंच आहे आमच्या स्कूलमध्ये. बस बाकी काय नाही करत. म्हणजे तू मोठा होऊन काय बनणार? तुमच्यासारखंच माझ्यासारखं काय? इंजिनियर. इंजिनियर बनणार? हा बाप त्यासाठी कमी पर्सेंटेज लागतं ना काय? हा जास्त पर्सेंटेज काढलेले स्मार्ट इंजिनियर नसतं म्हणजे जास्त पर्सेंट काढणारे. कमी पर्सेंट काढणारे स्मार्ट असतं म्हणजे. अहो असं बोलू नका. यावेळेस घराची इज्जत माझ्याच हातात आहे. अहो बापरे. बाबांना आपण मेसेज विचारतो तू. बाबा ह्याच्या बाबांना रिक्वेस्ट आहे हे तुमच्या घराची इज्जत ह्याच्या हातात आहे असं तो म्हणताय बरं ना. हा हा हळू स्लोप आहे. स्टेप डाऊन आहे. हा डाऊन कर. व्हेरी गुड. स्लोप आहे. हे रस्ता थोडा वेगळा नाही हो वेगळा आहे. आपण दुसरीकडे चालला. स्टेप डाऊन. आपण चढून आलो होतो ना त्याच्यापेक्षा एकदम वेगळा आहे. येस येस. इकडे छोटे छोटे दगड आहेत असे. दगडाचा रस्ता आहे. ना खाली नाही इथून नाही. स्टेप डाऊन. डाऊन 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 डाऊन. हा डाऊन उतर. स्ट्रेट स्ट्रेट. 90% दिला ना 10th में. अच्छा और आता यावर्षी काय भगवान इसको पढ़ाई करने की भी थोड़ा सोच देना. अच्छा डन. पढ़ाई करता हूँ मैं. हाँ पढ़ाई करता है तू कुछ नहीं करता. आ जाओ आता आपण तोप बघूया. तोप कॅनन असतं ना. कॅनन ते दाखवतो. ये काय कॅनन तोफ. हा इकडे तोफ आहे. हात लाव. हा वाघ खाली. हा दुसरा पण हात लाव. हा मोठी आहे बघ. आणि इकडे होल आहे बघ असा. हा बघ होल आहे दिसला. हा काय आहे ही तुटलेली तोफ आहे. वॉटरफॉल एक बघितला मस्त भिजून आलो मी त्याच्यात. आणि मग अमृतेश्वर मंदिर बघितलं असं आणि बाहेरून. आता आपण पुढे चाललो ग्रीनरी मध्ये. चाललो पुढे ग्रीनरी मध्ये. आणि अजून काय बनवलंय पुढे?
अजून काय बघणार? तुम्ही काय बघणार मॅडम? पूर्वा तू सांग काय बघितलीस तू आता? पूर्वा तू काय बघितलं? वॉटरफॉल. अच्छा. आणि तू त्या टेम्पलला कसा हात लावलास दाखव. फील कसं केलंस टेम्पल? तोफ राहिली ना, तोफ. आम्ही ते तोफ पण बघितलं. टेम्पलचे वॉल कशी फील केली दाखव हाताने. कशी केली हाताने? कशी फील केली तू? अच्छा, वाव. ह्या जगातली प्रत्येक व्यक्ती किती असंतुष्ट आहे हे मला आज कळलं. कारण का आपल्याकडे दृष्टी असूनही आपण कोणत्या गोष्टीचा आनंद घेत नाही. स्पर्शानुभव ह्या शब्दातच सर्व काही आहे. बघा ना की दृष्टी नसतानाही प्रत्येक गोष्ट स्पर्श करून त्या गोष्टीचा आकार, ती गोष्ट काय आहे हे फील करून आपल्या मनात ठेवणं. लहानपणापासून कोणीही बघितलं नाहीये निळा रंग कसा आहे, हिरवा रंग कसा आहे, तोफ काय, भिंतीची दगड काय, मंदिरं काय, पण त्या गोष्टीचा स्पर्श करून त्याचा आनंद घेणं हे कोणीतरी ह्यांच्याकडून शिकवलं. माणूस दृष्टी असतानाही एखाद्यावर विश्वास ठेवायला खूप घाबरतो, पण ह्या लोकांनी आमच्यावर ठेवलेला विश्वास आणि दाखवलेला विश्वास हे बघून माझं तर आज मन नक्कीच भरलं. मी नक्कीच सांगतो आजच्या व्हिडिओच्या 80% लोक जरी हा व्हिडिओ बघितल्यानंतर नक्कीच संतुष्ट होतील आपल्या आयुष्यात की आपण काय करतोय, काय बघतोय आणि कसं जगतोय. सारे आलसी पीछे छोड़ दिए हमने. लेकिन गांधी जी ने क्या बताया था? दुश्मनों से भी प्यार करना चाहिए. अरे बाप रे, प्यार करेंगे तो फिर बेस्ट फ्रेंड बना लिया. दुश्मन को बेस्ट फ्रेंड बना लिया. हाँ तू दोघांवरती पण भार देतो. नहीं काही चालत नहीं. चल तो चल फास्ट फास्ट. हम उसको बचपन से घुमा रहे. हाँ हाँ भाई. फिर वडापाव 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 वडापाव. हाँ, वडापाव जामपाव जामपाव नाही. वडापाव वडापाव चिक्की सोडा लेमन आले पाक मसाला चाय नेस्कॅफे. जे प्रो ट्रॅकर. अरे विवेक सर. अरे विवेक सर आमचे तुम्ही. काय विवेक सर? खूप छान वाटतंय तुमच्यासारख्या महान चित्रकाराबरोबर, फोटोग्राफर बरोबर व्हिडिओ सिनेमॅटोग्राफर बरोबर. एवढं नाही, सिनोवेटर आहे. ते बघ काका आले, त्यांना सांग वडापाव कसा आहे सांग. अन्नाचा भाषेत की आपल्या नॉर्मल भाषा? अन्नाच्या नॉर्मल भाषा नको. ओके बाय बाय बाय. काय सांगू मी? काय चव असं सॉलिड एकदम. अरे वा कमी पडले. ओके बाय 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 बाय. बर्गर वाले खूप पीछे सोडाय. मग काय बर्गर, पिझ्झा, मोमोज पेक्षा साधा वडापाव चांगलं लागता नाही काय? मेरे वतन के लोगों जरा आँख में भरे हो जो शहीद हुए हैं उनकी जरा करो कुर्बानी. मेरे वतन के लोगों जरा आँख में भरे हो शहीद हुए हैं उनकी जरा करो जागने के फिर हंसी रात हो शायद फिर से जाऊं मुलाकात हो ना हो. लग जागने पडला प्रकाश दिवट्या विशालिका गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा भवानीचा ए लख पडला प्रकाश दिवट्या विशालिका गोंधळाला उभा गोंधळी भवानीचा.
तेरा लाल, इतना क्यों रखती है तू मेरा ख्याल, इतना प्यार दिया मुझे, इतना प्यार किया है, उंगली पकड़ कर चलना सिखाया और वक्त साथ दिया है, पाला पोसा तूने मुझे, इतना बड़ा किया है, पढ़ना लिखना तुमने सिखाया, तुमने ज्ञान दिया है, तेरे ख्यालों में खोया हूँ मैं, तेरे याद में रोया हूँ मैं, तेरी गोद में सोया हूँ मैं, तेरे हाथ से खाया हूँ मैं, तेरी बात का साया हूँ मैं, तू है मेरी माँ, मैं हूँ तेरा लाल, तू है मेरी माँ, मैं हूँ तेरा लाल, इतना क्यों रखती है तू मेरा ख्याल। आज मी तुमच्या समोर आईवरील गाणं गाणार सरदार आम्हाला काय कुणाची भीती, शूरावी सरदार आम्हाला काय कुणाची भीती, देव देशन धर्मापायी प्राण घेतला जाती, शूरावी सरदार आम्हाला काय कुणाची 27 ऑगस्ट 2023 काल दुपारी आपलं विशाळगडावरती आगमन झालं। दुपारच्या जेवणानंतर आपण सगळ्यांनी ह्या 50 वर्षाचा जो काल आपण दैदिप्यमान इतिहास बघितला, त्या इतिहासामधलं अत्यंत महत्त्वाचं असं मानाचं पान ज्या प्रकरणाला दिलं गेलेलं आहे ते पन्हाळगड प्रकरण 1453 पासूनचा मराठ्यांचा इतिहास आणि या महाराष्ट्राच्या भूमीमध्ये खेळल्या गेलेल्या पहिल्या गनिमी काव्याचं वर्णन आपण सगळ्यांनी काल बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजीप्रभू देशपांडे यांच्या समाधीसमोर आपण ऐकलेलं आहे। आणि त्यानंतर आपण इकडची जी एक सगळ्यात जुनी वास्तू म्हणजे शिवकालापासूनची वास्तू म्हणा किंवा शिलाहार वगैरे त्या राजांच्या आधीपासूनची जरी वास्तू असं आपण ज्याचं वर्णन करू शकतो, तो मुंडा दरवाजा जो होता त्या स्थानाला सुद्धा आपण भेट दिलेली आहे। त्या मुंडा दरवाजाकडे पण आपण गेलो होतो आणि त्यानंतर संध्याकाळ झाली, रात्रीचं जेवण खूप सुंदर असा कॅम्प फायर 1.5 तासाचा आपण इथे केलाय। मी खरं सांगतो म्हणजे आज जिजाऊ प्रतिष्ठान नॅप बरोबर गेली 12 वर्ष फिरतंय, हे 12वं वर्ष आहे। पण या 12 वर्षामध्ये मी तुम्हाला खरं सांगतो एक दुसऱ्या वर्षीचा जो आमचा लोहगडचा ट्रेक होता नॅपसाठीचा, त्या ट्रेकला झालेलं कॅम्प फायर आणि त्यानंतरच्या जवळजवळ 10 वर्षांच्या गॅप नंतर काल कॅम्प फायर नॅपसाठी आम्हाला परत आलं। आज ट्रेकचा दुसरा दिवस आहे। इथून आपण 8 वाजता निघणार आहोत, 8 वाजलेत। इथून आपण पावनखिंडीत जाणार आहोत डायरेक्ट। ओके, तिकडचा इतिहास ऐकून आपण दुपारी जेवायला आपल्या नैवेद्यामध्ये जाणार आहोत। थोडे भिजा तुम्ही, आम्ही तुमच्याकडे भिजायला आलो आणि येतं इकडचे स्थानिक। तर मंडळी मी तुम्हाला काल म्हटलं ना, ते 19 डिसेंबर 2019 खाली बाजीप्रभू देशपांडे आणि फुलाजी प्रभूंच्या ज्या समाध्यांवरती सह्याद्री प्रतिष्ठाननं जे छत टाकलेलं आहे त्या छताच्या प्रसंगी आम्ही आलो होतो आणि त्या प्रसंगात आमचं सख्य आम्हाला एकमेकाचं लाभलेलं आहे, ओळख तिथे झालेली आहे आणि त्या ओळखीची जाण ठेवून आज एका शब्दासाठी या 90-95 जणांची उत्कृष्ट अशी सोय या भोसले कुटुंबियांनी केलेली आहे। त्याबद्दल जिजाऊ प्रतिष्ठान त्यांचा मनपूर्वक धन्यवाद देतो, आभार मानतो। थँक्यू। त्याच्या रूपाने आम्हाला सदैव तुम्ही लक्षात ठेवावं अशी आमची नम्र विनंती आहे तुम्हाला जिजाऊ प्रतिष्ठानची। आणि मी पण आमच्या कुटुंबियातर्फे आणि सर्व विशाळगडच्या ग्रामस्थांतर्फे पण ॲक्च्युली सरांनी ज्यावेळी सांगितलं मला की अशा मी आपल्या ब्लाइंड मुलांचा ट्रिप शॉकिंग होतो मी, मला अंदाज पण नव्हता की एवढी मुलं सगळी वरती येऊ शकतात आणि त्यांना आपण वरती घेऊन येऊ शकतो। कारण आम्ही आमच्या घरातल्या एखाद्या आत्ता आमच्यासुद्धा म्हणजे आमच्या पिढ्यानपिढ्या जाऊन सुद्धा एखाद्या वयोवृद्ध माणसाला खाली घेऊन जाणं
आणि वरती आणणं काय कठीण आणि दिव्य असतं हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही गेली 11 वर्ष या मुलांसाठी हे जे करताय ते अमेझिंग आहे. म्हणजे आपण त्याची शब्दात किंवा कोणत्या तरी कृतीतून आपण त्याची तुलनाच करू शकत नाही. एवढं मोठं कार्य आहे, खूप मोठं कार्य आहे. आम्हाला या मुलांची सेवेसाठी किंवा सरांनी कोणतीही सेवा अशी दरवर्षी अगदी यावी. मी दरवर्षी विशाळगडला घेऊन या. 100% आपण आणखी चांगली सेवा करू. नक्की. खूप छान. खूप शुभेच्छा आपल्या सर्वांना आणि पुन्हा पुन्हा येण्याची मी आपल्याला विनंती करतो. हा तर मित्रांनो आता आम्ही आलोय पावनखिंड बघायला. हा मग आता हिस्ट्री कोण सांगणार आपल्याला? हिस्ट्री साटम सर सांगतील. अच्छा ठीक आहे. आता पुढे साटम सर उभे, आपण तिकडे जाऊया ना. हा चला. लाख मेले तरी चालतील पण लाखाचा पोशिंदा जगलाच पाहिजे. शिवाजी महाराज जगलेच पाहिजे आणि कुठच्याही परिस्थितीत विशाळगडावरती ते सुखरूप पोचले पाहिजे. ही काळाची गरज होती त्या काळी आणि म्हणून मग 300 मावळ्यांना इथे घेऊन बाजीप्रभू देशपांडे हे संपूर्ण तुमच्या पाठीमागचं समोरचं जे एरिया आहे हे रणक्षेत्र आहे. या रणक्षेत्रामध्ये आता तुम्ही जिथे उभे आहात ती डोंगराची सगळ्यात वरची बाजू आहे. इथून पुढे पायऱ्या आहेत. या पायऱ्या ज्या आहेत त्या उतरून तुम्ही गेल्यानंतर तुमचा त्या खिंडीमध्ये प्रवेश होणार आहे. नाही हेवा वाटावा असा इतिहास इथं घडला. या पावनखिंडीमध्ये बाजींच्या देहाची चाळण उडाली होती. रक्ताचे आर्य ओसंडत होते. प्रत्येक आर्य बिंबित होता. स्वातंत्र्याच्या सूर्या आता तरी प्रसन्न हो. स्वातंत्र्याच्या सूर्या आता तरी प्रसन्न हो. आणि शेवटी संध्याकाळी 5 वाजता त्या जसवंतराव पालवणकरांचा वेढा आणि सुरेराव मोरेचा वेढा शिवाजी महाराजांनी फोडला. शिवाजी महाराज विशाळगडावर पोहोचले. तिथे गेल्यानंतर त्यांनी भांड्यांचे आवाज काढले आणि ते आवाज ऐकल्यानंतर याच पावनखिंडीमध्ये बाजीप्रभू देशपांडे आणि त्यांच्या त्या 300 मावळ्यांनी याच ठिकाणी आपलं प्राणार्पण केलेलं आहे. आणि शिवाजी महाराजांना दिलेला शब्द राजे गडिमास खिंड चढो देत नाही हा शब्दशः खरा केलेला आहे. किती वाट हा वर जाताना जिथे युद्ध अडवलं गेलं हे रणक्षेत्र आहे सगळं संपूर्ण. अच्छा. हा तो ओस आता तिकडे ब्रिज झाला. हा तो ही ती डोलपाटी आणि येतो रणक्षेत्र असं. हा खरा परिसर आहे. कल्याणला. ओके. आता चालू करतो. खरं तर हा माझा आयुष्यातला पहिलाच ट्रेक आहे. त्या ट्रेक पहिला ट्रेक आहे सर. पहिल्यांदाच नॅब सोबत मी ट्रेक करतोय. माझे असे कधीच मी कुठल्याच ट्रिपला गेलो नाही. आत्ता जस्ट मला संधी भेटलेली आहे. त्यातून हे शिकायला भेटलं की गड कसा असतो वगैरे हे मला सगळं पाहायला भेटलं आणि कसे व्हॉलंटियर असतात हे सगळं. म्हणून मला हा ट्रेक खूप चांगला वाटला. मी पहिल्यांदा हे माझी पहिली ट्रिप होती. मी राहतो भिवंडीला. माझं नाव ओम कृष्णा कवडे आणि मी इथं पहिल्यांदा आलेलो. आता मला माहीत पडला कसे ते काय बोलतात त्याला व्हॉलंटियर असतात, कसं ते नेतात. मग आता मला गड पाहायला भेटलं. आता तिथं पावनखिंडला पण खूप मजा आली आणि आम्ही ते म्हणजे आम्ही खूप मजा केली. ओके. इतिहास ऐकला ना? हा आम्ही असं सगळं केला. कसं वाटलं तुला? हा मला एकदम ही पहिली ट्रिप होती. मला खूप मजा आली सर. गुड गुड गुड. दीपक कृष्णा कवडे आहे. मी भिवंडीत राहतो आणि मी सुद्धा ट्रॅकला म्हणजे खूप वेळ गेलोय पण कुटुंबियातला कोणही नसताना म्हणजे आम्ही पहिल्यांदा इथे ट्रॅकवर आलोय आणि स्टार्टिंगला मला घरची आठवण आली पण नंतर असं वाटलं की हे ट्रॅकच आपलं घर आहे करून माझी खूप काळजी घेतली आणि आम्हाला गड चढण्यामध्ये व्हॉलंटियर्सनी हेल्प केली. ते व्हॉलंटियर्सही आमचे म्हणजे
मित्रासारखे आपुलक्यासारखे झालेत आणि या ट्रॅकमुळे मला खूप शिकायला भेटलं. साटम सरांनी इतिहासाबद्दल सांगितलं, बरंच काही शिवाजी महाराजांबद्दल. हे ऐकूनही मला खूप छान वाटलं आणि असेच ट्रॅक्स मी असले तर पुन्हा येत राहीन आणि थँक्यू. तर मला सह्याद्रीमध्ये सगळेजण भटक्यात ओळखतात, कालपासून सगळे मला त्याच नावाने हाक मारतात. तर P2V हा माझा 3 वर्ष मी केले आहेत नॉनस्टॉप आणि सरांबरोबर जेव्हापासून कळलं जळमिळलो नाही एकदा तरी अनुभव घ्यायचा P2Vचा आणि P2V केला. गेल्या वर्षी मी प्रयत्न केला नॅपमध्ये यायला आणि तेव्हा मी ॲक्च्युली हे पण केलं एंट्री. लास्ट मिनिटला मला काही ऑफिशियल्स काम आलं, मला कॅन्सल करायला लागलं आणि यावेळी ठरवलंच काही झालं तरी यायचं, हा अनुभव घ्यायचा होता. आणि पूर्ण या 2 दिवसात मला ॲक्च्युली माझा जो पार्टिसिपंट होता यश ऋषी ॲक्च्युली त्याच्यावर राहून मला एक गोष्ट कळली की भले आपल्याकडे एक गोष्ट कमी आहे पण ती बाजूला ठेवून आपण कसं एन्जॉय करू शकतो. तर एकंदरीत माझा पूर्ण ब्लॉग हा जो आहे ना तो त्यांनीच केला आहे. तो आज काल माझा पूर्ण जो ब्लॉगर होता तो सांगत होता कसं काय आहे, त्याला इन्फॉर्मेशन दिला, तो बाकी वर्णन करत होता. आणि त्यांचं एक गोष्ट एक चांगली आहे, आपण जे वर्णन करतो ते इमॅजिनेशनने ते रंगवतात. भले त्यांना दृष्टी नसते ते रंगवतात, ते इमॅजिनेशन करतात. त्यांनी परत दुसरी गोष्ट जे फील करतात. आजपर्यंत कुठल्याही गडकिल्ल्यावर गेल्यावर तिकडची वास्तूला हात लावून फील नाही केलेला. मी फक्त गडकिल्ले डोळ्याने बघितले, इतिहास ऐकलाय, जाणून घेतलाय. पण आज मी त्या मुलावर फिरून पूर्ण 2 दिवसात प्रत्येक वास्तूला हात लावून तो फील केलाय आणि तो फील काय असतो आम्हाला त्या मुलांबरोबर फील आला की खरंच तेव्हाच्या काळची ती तोफ, तेव्हाच्या काळची विरगळ किंवा तेव्हा काळचा तो दरवाजा हा फील केला. त्या दगडामध्ये किती पॉझिटिव्ह एनर्जी असते आणि जी आपल्याला अजून जगायला शिकवते. परत मला खूप आनंद आला आणि साटम सरांनी मला पहिला मेसेज केला की सध्या वेटिंगला आहेस आणि अचानक इन म्हणून मेसेज आला. मला खूप आनंद आला त्या गोष्टीचा आणि नेहमीच जसं आता तुम्ही जसे आहात तसंच मी पुढचे 10 वर्ष पुढे संधी येईल. साटम सरांनी ती मला संधी द्यावी, संधी द्यावी यासाठी मी त्यांना थँक्यू बोलतो. आणि खरंच साटम सर तुम्ही एक कॉल करा, जसे आपले सगळे मावळे आहेत त्यात ह्याही मावळ्याला सामील करा अशी माझी इच्छा आहे. बस बाकी काही बोलणार नाही. धन्यवाद.